मंगळगौरीविषयी आज आपण माहिती बघूया. मंगळगौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्षे करायचे असते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हावून नऊवारी नेसून पूजेला बसतात. त्यात मंगळागौर म्हणजे अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही सजवतात. मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. या पूजाप्रसंगी शक्ती तत्वाची आराधना करावी. माता, विद्या, बुद्धी, शक्ती रूपात राहणाऱ्या देवीची उपासना करावी व तिचे दैवी गुण स्वतःमध्ये घ्यावेत अशी प्रार्थना जरूर करावी. नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात. गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात. सामूहिकरित्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो, कारण या निमित्ताने मैत्रिणी, बहिणी सगळ्याच एकत्र येतात. मंगळागौरीकरता सर्वसाधारण पूजा साहित्य आपण आता बघूया. या पूजेकरता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य म्हणजेच बुक्का, अक्षदा, 5 खारका, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खोबऱ्याच्या वाट्या, 16 प्रकारची पत्री म्हणजेच पाने, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, 16 काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, 16 विड्यांची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवड्याचे कणीस, 1 नारळ, कापड, हळद, कुंकू इत्यादी साहित्याची गरज असते. पत्री पूजा. वेगवेगळ्या झाडांच्या पत्री म्हणजेच पाने व फुले या पूजेत वापरली जातात. पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री व्हाव्यात. यात अर्जुन सादडा, आघडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, राई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती अशा झाडांची पाने पत्रीपूजेला वापरतात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत. पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होत होता. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकते. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मौन धारण करून जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावतात. हळदी कुंकू, विड्याची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाणे ओटी भरतात. रात्रीसाठी पोळ्या, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंजा, चकल्या, लाडू असे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलावतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात. रात्रभर मंगळागौर
जागवतात. वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडा हाट, करवंटी जिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू सून भांडण, आडवळ घुम, पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी असे साधारणतः 110 प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या, 6 प्रकारच्या आगोटा पागोट्याच्या असतात. या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणत. सकाळी उठल्यानंतर स्नान करून दही भाताचा नैवेद्य दाखवतात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात. यानंतर विहीर, तळे, नदी यापैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात. या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. इतर स्वयंपाक सणाप्रमाणेच करतात. मंगळागौरीचा उद्यापन विधी सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे. उद्यापनासाठी गुरुजी प्रथम पती पत्नीला एकत्र बसून संकल्प करतात. सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे शिवमंगळागौरी पूजन, 108 बिल्व अर्चन, सौभाग्यवर्धक 108 कुंकुमार्चन, रुद्राभिषेक, अर्चन व हवन असा विधी असतो. ज्या ठिकाणी होम हवन करतात त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. हे वाण आई वडिलांना द्यायचे असते. आई वडील जर नसतील तर भाऊ भावजय यांना हे वाण देऊन उद्यापन करतात. मुलीच्या आईला द्यायचे सौभाग्यवाण म्हणजे कुंकू, काजळ, 2 हिरव्या बांगड्या, गळेसरी, मणी, मंगळसूत्र व जोडवी, तांब्याच्या तपेल्यात सोन्याचा लहानसा नाग घालून त्याला दादरा बांधून व लाडू असे वाण देण्याची ही प्रथा आहे. मुलीच्या वडिलांना द्यावयाचे दान. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात. मंगळागौरीच्या मुलींना खण किंवा कापड देतात. मंगळागौरीचे उद्यापन करायचे असल्यास त्यासोबत कोणाची तरी मंगळागौर करावी लागते. त्या मंगळागौरीबरोबर आपल्या व्रताचे उद्यापन करतात. जिने मंगळागौरीचे उद्यापन केले असते तिला मणी, मंगळसूत्र, जोडवी, साडी, खण देतात.